त्यानंतर सगळे मंचावर उपस्थित असलेले आपल्या गावातील सर्वच पदाधिकारी ज्यांनी गेल्या 15 दिवसापासून कष्ट घेतले असे सर्वच माझे सगळे सहकारी खऱ्या अर्थाने आजचा जो हा विजय झालेला आहे हा सगळा विजय हा मी तुम्हाला सगळ्यांना समर्पित करते। कारण आपण लोकांनी एवढी खंबीरपणे मला साथ दिली त्याच्यामुळे हा विजय आजचा आपला सगळ्यांचा या ठिकाणी निश्चित झालेला आहे। गेल्या 15 दिवसापासून मी तालुक्यामध्ये फिरत असताना मी ज्या ज्या गावात गेले, ज्या ज्या वाडीवर गेले, ज्या ज्या वस्तीवर गेले, अतिशय लोकांनी माझं जोरात स्वागत केलं आणि काही लोकांनी मागच्या 15 दिवसामध्ये माझ्यावर अनेक प्रकारच्या टीका केल्या, अनेक माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला। कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये जर सगळ्यात जास्त त्रास जर कोणत्या कार्यकर्त्यांना झाला असेल तर तो माझ्या किशोरच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी झाला। माझ्या किशोरच्या काही महिलांनी मिटिंग घेतल्याच्या नंतर त्यांना धमक्या देण्यात आल्या की तुम्ही ताईच्या मागे कशा राहताय। त्याच्यानंतर जे मुलं रोजच्या प्रचाराला फिरत होते, गणेश भाऊ झाले, योगेश भाऊ झाले, नितीन भाऊ, सज्जन भाऊ, सगळे जेवढे असतील तेवढे सगळे जेव्हा माझ्यासोबत फिरत होते, माझ्यासाठी फिरत होते तर त्यांना सगळ्यांना सुद्धा धमक्या दिल्या गेल्या। त्या धमक्या देणाऱ्यांना मी आज एकच सांगणार आहे, आपण नाही बोलायचं त्या गोष्टी, आपल्या त्यांचा फरक राहणार नाही काही। त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना मला एकच सांगायचंय की निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, राजकारण हे चालू असतं, राजकारण कोणाचं कधी संपतं, आज मी निवडून आले उद्या काही पण होऊ शकते की आपल्या कुणाच्या हातामध्ये त्या ठिकाणी नसतं। त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी तुम्ही करताय एक स्वच्छ राजकारण करून गेल्या 5 वर्षापासून जे करते ते फक्त स्वच्छ राजकारण करते आणि त्या स्वच्छ राजकारणाची आज या ठिकाणी मी मला पावती। मी गेल्या 5 वर्षापासून कुणावर टीका केली नाही, मी गेल्या 5 वर्षापासून एकाही मग आहे का गेल्या 5 वर्षापासून मी कुणावर टीका केली नाही, कुणाला कुठल्या गोष्टीने वाईट बोलले नाही, जे केलं ते मी माझं स्वच्छ राजकारण केलं आणि भविष्यात सुद्धा इथून पुढे मी कुणावर टीकाही करणार नाही आणि कुणाला खालच्या स्तराचं बोलणार नाही। मी जे करणार आहे ते फक्त एक चांगल्या प्रकारचं राजकारण या ठिकाणी करणार आहे। आज खऱ्या अर्थाने जर कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 1 लाख महिलांचं मतदान या ठिकाणी झालं आणि आज हा विजय माझा झालेला आहे। तर पुरुषांना राग येऊ देऊ नका, पण ही सत्यता आहे की आज जे मी तुमच्या समोर उभी आहे फक्त या महिला भगिनींमुळे उभी आहे। कारण या महिला भगिनींनी मला अक्षरशः एक तर्फी मतदार दिला असं या ठिकाणी म्हणावं लागेल। मी आजच्या विजयाबद्दल आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की आपल्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये सगळ्यात महत्वाचं गाव जर कोणतं मानलं जातं तर ते किशोर मानलं जातं आणि या किशोर गावाला आपण जसं आदर्श गाव आदर्श गावं पाहतो तसं आपल्याला एक आदर्श किशोर या ठिकाणी बनवायचं आहे आणि ते आदर्श किशोर जर करायचं असेल तर याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद या ठिकाणी लागणार। मी तुम्हाला सांगते आतापर्यंत आपण किशोरमध्ये गेल्या 20-25 वर्षापासून विकास काय असतो हा पाहिला नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे की केंद्रात सुद्धा सत्ता ही आता महायुतीची आलेली आहे आणि राज्यात तुम्ही पाहिलं असेल की आता राज्यात सुद्धा सत्ता आपल्या महायुतीची या ठिकाणी आलेली। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून जरा ठरवलं, सगळे जरा एकत्र आलो तर आपण हा किशोरचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदलू शकतो। त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची साथ मला या ठिकाणी लागणार आहे। आज आपण इथे कुणावर टीका करायची नाही, कुणावर बोलायचं नाही, याचं कारण फक्त एकच आहे की आपल्याला जे मिळवायचं होतं ते आपण शांततेने या ठिकाणी मिळवलेलं आहे। कारण तुमचा नेता जर एवढा
संयमी आहे, पण तुम्हाला किती संयम ठेवावा लागणार आहे हे शिकावं लागणार आहे. कारण गेल्या 15 दिवसापासून मला लोक फोन करून सांगायचे, आज चिंचोलीच्या सभेत असं बोललं, आज करणखेडच्या सभेत असं बोलले. मी ते कानावर टाकायचे आणि जे माझं काम करण्याची पद्धत आहे ती काम करण्याची पद्धत या ठिकाणी चालू ठेवायची. खूप त्रास व्हायचा. मला का भावना नाही येत का की कोणी माझ्यावर टीका केल्याच्या नंतर त्या गोष्टीचं वाईट मला वाटणार नाही. खूप वाईट वाटायचं, खूप त्रास व्हायचा. परंतु मी विश्वास ठेवला तो माझ्या परमेश्वरावरती. मी देवावर विश्वास ठेवला. मला देवावर विश्वास होता की जी माझी कार्यकर्ते ती जी जोर लावून काम या ठिकाणी करतायत, जी मन लावून या ठिकाणी काम करतायत, तर नक्कीच देव माझा होणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी झालं. मी फक्त एकच माझ्या विरोधकांना सांगेल की गेल्या 15 दिवसापासून प्रत्येक जण जो माझ्याबद्दल बोलत होता ते एकच बोलत होता, हे भोकरदनचं पार्सल आहे, भोकरदनला पाठवायचंय. तर आता मला त्यांना सांगायचंय की माझ्या कन्नड सोयगाव तालुक्याच्या लोकांनी सूर म्हणून मला मान सन्मान दिलाय, कुणी लेख म्हणून मला मान सन्मान दिलाय, कुणी मला बहीण म्हणून मान सन्मान दिलाय आणि त्यांनी मला सांगितलंय ह्या विजयातून की आम्ही तुला एका सन्मानाने या ठिकाणी वागवणार आहे आणि तू सन्मानाने या कन्नड सोयगाव तालुक्यामध्येच राहणार आहे. त्याच्यामुळे मी तुमची सदैव सेवेत राहील एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगते आणि एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आपला हा जो विजय झालेला आहे त्या विजयाची आपण सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. कुणालाही वेडवाकडं बोलायचं नाही. कुणी वेडवाकडं बोललं तरी आपण जर 15 दिवस ऐकून घेतलं तर आता पुढे सुद्धा आपल्याला सगळ्यांना ऐकून घ्यायचंय. आपल्याला फक्त काय करायचंय, आपल्याला फक्त गोरगरिबांचे कामं करायचे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. कारण तुम्ही बघितलं की आज ज्या लोकांच्या मनामध्ये जे मी घर केलं किंवा तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी जे घर केलं त्याचा परिणाम आज आपल्याला आपल्या किशोरमधून जवळपास 4200 मतदार 4259 मतदार या ठिकाणी आपण सर्वांनी मला केलेले आहे. म्हणून मी तुमचे सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करेन आणि एवढंच सांगेन की तुम्ही मला जे मतदान केलं, तुम्ही जी मला साथ दिली, तुम्ही जे मला आशीर्वाद दिले, याच्या ह्या मतदानाची परतफेड मी आपल्या गावाच्या विकासातून व्याजासकट करेन एवढा शब्द आपल्या प्रसंगी तुम्हाला देते. आणि माझ्या माय मावल्यांना सुद्धा म्हणजे शब्द नाहीये मला तुमचं कौतुक करायला, शब्द नाहीये मला तुमचे आभार मानायला की एवढ्या गंभीरपणे तुम्ही सगळ्या जणी माझ्या पाठीशी उभं राहिला आणि मला साथ दिली. खऱ्या अर्थाने आज जर बघितलं तुम्ही तर जवळपास तालुक्यातले सगळे पुढारी एका बाजूला होते आणि मी एकटी होते. आज कन्नडमध्ये मुलं घोषणा देत होते की अकेली नारी सबको भारी. तर खरंच तसं झालं की तुमच्या सगळ्या नारी शक्तीने आज अकेली नारीला सगळ्यात भारी या ठिकाणी पाडलेले. त्याच्यामुळे तुमचे उपकार, तुमचे ऋण मी या ठिकाणी कधीच फेडू शकणार नाही. परंतु आपल्याला एकच सांगेल की आजपासून प्रत्येक दिवस 24 तास हे फक्त तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी समर्पित करेल. आणि तुम्हाला एवढंच सांगते की आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी त्यागी झालेली आहे आणि तो त्याग मी फक्त या तमाम जनतेसाठी या ठिकाणी घेतलेला आहे. तुमच्या कुठलंही काम पडलं, कुठल्याही गोष्टी तुम्हाला अडीअडचण आली तर तुमच्या या अडीअडचणीला मी सदैव तुम्हाला साथ देईल एवढा शब्द आजच्या प्रसंगी देते. आणि परत एकदा आपण सर्वजण या ठिकाणी माझ्या स्वागतासाठी एवढ्या रात्री सगळेजण उपस्थित राहिला. खऱ्या अर्थाने मी किशोरमध्ये एवढा उशिरा एवढ्या माता भगिनी बघितल्या आणि हे माता भगिनी इथे एवढ्यासाठी आल्या की माझ्यावरचं हे तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे. तर तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करेन की हे प्रेम माझ्यावरचं कधीच कमी होऊ देऊ नका. आज जरी मी आमदार झालेले असले तरी मी तुमची स्थायीच आयुष्यभर राहणार आहे एवढंच तुम्हाला सांगते. आणि परत एकदा एवढंच शेवटी सांगते की जे मतदान आपण केलेलं आहे तर तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असंच काम मी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना करून दाखवेल एवढंच बोलते. आणि परत एकदा आपण सर्वजण आला, प्रत्येकाने प्रत्येक कार्यकर्त्यांनी शांततेने घरी जायचंय. कुठेही कोणाच्या घरासमोर घोषणा द्यायच्या नाही आणि कुठेही आपण जास्तीचं बोलायचं नाही आहे. कारण आपला आनंद व आपण आपल्या
करायचं आहे, इतर कोणालाही आपला त्रास होईल असं कुणीही या ठिकाणी वागायचं नाहीये. आणि या सभेला आवर्जून उपस्थित असलेले जे दोघं जण आलेले आहेत, मी त्यांना विनंती करेन की तुम्ही दोघंही उभं राहा. ही दोन जोडी अशी आहे, दगडू बाबांनी, यांचं नाव काय, ज्ञानेश्वर भाऊ, या दोघांनी एक 8 दिवसापूर्वी, आता ते बोलायचं नाही सांगताय, पण अक्षरशः हे दोघं माझ्यासाठी देवासारखे आलेले आहेत आणि देवासारखी मदत या दोघांनी या ठिकाणी मला केलेली आहे. त्याच्यामुळे मी यांच्या दोघांचे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करते. आणि परत एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय भारत.